आणि एका बाजूला आमच्याकडे एक मक्याचं सूप बनतं आणि एका बाजूला इकडे बघा ना छान असा पाऊस पडतोय एकदम. बाजूला पार्किंग आहे इकडे आणि आज इकडे बनवतोय मक्याचं सूप व्हेजिटेबल. पूर्ण आपण जे तिन्ही पदार्थ याच्यामध्ये घेतले आपण ऍड केले आहेत, गाजर, फणस आणि मका. पूर्ण आपण शिजवून घ्यायचं आहे ते एकदम शॉर्टकट. आज आमचा विहान पण घरी आहे, तर विहानला पण शिकवतो आम्ही रेसिपी, कारण सुट्टी मुलांना पडली शाळेमध्ये. आणि एवढा पाऊस 2 दिवस बघतो आपण विरार वसईमध्ये, त्यासाठी गव्हर्नमेंटने सुट्टी दिली आहे. तर काही लोक नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतोय आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी घरामध्ये येतो कारण 2 दिवस बघतो शनिवार रविवार खूप असा म्हणजे पाऊस पडतोय वसईपासून ते विरारपर्यंत आणि पूर्ण मुंबईमध्ये. पण वसई पूर्ण एकदम पाण्याने जाम झालेली आहे. नालासोपारा पण पूर्ण पटरा वगैरे जाम झालेत. आज सकाळी ऑफिसला निघालेलो, पण काही कारणामुळे किंवा वसईचं पाणी जातं, पण ट्रेन काही थोडा उशीर आहेत, 2-2 तास 3-3 तास. तर आज ऑफिसची दांडी झालेली आहे. आज आपण घरीच आहोत. आज घरी प्लॅन चाललेला मस्त छोटीशी रेसिपी बनवायचा. आजचा प्लॅन आहे म्हणजे मक्याचे आपण सूप बनवतो व्हेजिटेबल. सकाळी मार्केटला गेलेलो तर थोडे मके वगैरे घेऊन आलोय आणि मस्त सूप बनणार व्हेजिटेबल. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पावसामध्ये जे गरम गरम सूप प्यायला मजा येणार अशी कधी मजा येणार नाही. आपण बाहेरून आणतो वगैरे, तर आपण आज घरामध्येच बनवतोय व्हेजिटेबल सूप, ते पण एकदम म्हणजे मक्याचे. आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मंडळी, ह्या ठिकाणी आपण साहित्य घेतलेलं आहे. या ठिकाणी गाजर आहेत, या ठिकाणी फणस आहे, या ठिकाणी मका आहे आणि ह्या ठिकाणी मक्याचं म्हणजे बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. या ठिकाणी काय हे बटर आहे ना, ह्या ठिकाणी बटर आहे आणि ह्या ठिकाणी हे ना हा आणि पावडर ह्या ठिकाणी ह्याची आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करतोय कढईमध्ये. सुरुवातीला आपण घेतलेलं आहे बटर आणि बटरमध्ये आपल्याला हे बनवायचं आहे, सूप बनवायचं आहे याचं सूप. तर आपण ह्याच्यामध्ये आता कढईमध्ये बटर घेतलेलं आहे, तर आपण बनवतोय मक्याचं वेज सूप. आज मस्त पाऊस सुरुवात आहे इकडे विरारमध्ये, धोधो पाऊस पडतोय. आज आहे घरी सध्या आहेत, कारण ट्रेनचा प्रॉब्लेम असल्यावर घरी राहणं गरजेचं आहे, कारण का प्रवास थोडा अडचणीत झाला विरार वसईचा, वसई नालासोपारा लोकांचा. तर आपली सुरुवात झालेली आहे आपल्या छोट्याशा रेसिपीला. एकदम शॉर्टकट रेसिपी आहे आणि सूप बनतात मक्याचं व्हेजिटेबल. ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहे फणस बी ऍड केलेले आहे, नंतर सर्व भाज्या तिन्ही भाज्या ऍड करतो आपण ह्याच्यामध्ये. सोपी रेसिपी एकदम आहे. आणि मका ह्याच्यामध्ये ऍड करतो आपण. फणस बी, गाजर आणि मका बारीक करून घेतलेले आहे. तिन्ही साहित्य याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आणि पूर्ण एकदम साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, कारण थंड वातावरण झालेलं आहे. थोडं घरी असे मला काहीतरी सूप असावं पिणं व्हेजिटेबल, त्यासाठी आज शॉर्टकट रेसिपी बनवतो आम्ही घरामध्ये. हे आपण घेतलेलं ते मक्का एकदम बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. त्याच्यानंतर आपण ऍड करतो पूर्ण, नंतर पाणी घ्यावं लागेल याच्यामध्ये ना, पूर्ण आपण जे तिन्ही पदार्थ याच्यामध्ये घेतले आपण ऍड केले आहेत, गाजर, फणस आणि मका. पूर्ण आपण शिजवून घ्यायचं आहे ते एकदम शॉर्टकट रेसिपी बनवतोय आणि एकदम सोपी रेसिपी आहे. घरामध्ये सूप पितो आपण जे बाहेरून आणतो चायनीज वगैरे, व्हेजिटेबल सूप आणतो, चिकन आणतो, तर घरामध्ये एकदम सोपी रेसिपी बनवतोय. शॉर्टकट आहे, घरी असल्यामुळं. काही लोक आज कामावर पण चालले तिकडे आणि काही दुपारचा टायमिंग. सकाळी गेलो होतो स्टेशनला, पण गर्दी असतो परत रिटर्न यावं लागला. आज घरी असल्यामुळे काहीतरी चव असावी, त्यासाठी आज शॉर्टकट रेसिपी बनवतो. ठिकाणी पूर्ण एकदम शिजून घ्यायचा पूर्ण. हा शिजतं इकडे बघ झालेलं आहे. आज शाळेला पण सुट्टी आहे 6 आणि 7 तारखेला. एवढा पाऊस पडला वसई विरारमध्ये का नायगावच्या पुढे ट्रेनच एकदम स्लो प्रमाण चाललेले आहेत. काही पब्लिक आज घरी आहे, कारण 2-2 तास जावं लागतंय विरावरून वसईपर्यंत. 1.5 तासाचा प्रवास आहे, नंतर पुढे मग आरामात ट्रेन चालू आहे. आज भरपूर लोक घरी आहेत. बटरमध्ये घ्यायचं, तेल अलाउड नाही याच्यामध्ये. एकदम सोपी रेसिपी आहे. आज आमचा विहान पण घरी आहे, तर विहानला पण शिकवतो आम्ही रेसिपी, कारण सुट्टी मुलांना पडली शाळेमध्ये. आणि एवढा पाऊस 2 दिवस बघतो आपण विरार वसईमध्ये, त्यासाठी गव्हर्नमेंटने सुट्टी दिली आहे. तर काही लोकांना आज सुट्टी आणि काही लोकांना सुट्टी घेतलेली ऑफिसची. तर आज मस्त आम्ही सूप बनवतो घरामध्ये आणि ह्याच्यामध्ये ऍड करतो आपण कॉर्नफ्लॉवर. त्याच्यामध्ये एकदम सूप आपण जे सूप बनवतो मी बाहेरून आणतो त्याच्यामध्ये पण ऍड केल्या जातात हे वस्तू, तर त्याच्याशिवाय मजा नाही सूप पिण्यासाठी.
ते पण मक्याचंच आहे, कॉर्नफ्लॉवर असं म्हणायला गेलं तर सुरुवात झाली आपल्या रेसिपीला आणि बघूया पुढे. आणि आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतो पाण्यामध्ये आणि आपण ऍड करणार आहोत आपल्या सूपमध्ये. हे पदार्थ आपण ऍड केलेले आहेत. एकदम सोपी रेसिपी बनवतोय. हा चालेल. घे. ह्याच्यामध्ये काय ऍड करतोय? हा आणि काळी मिरी ऍड केलेली आहे. त्याच्याशिवाय चव नाहीये सूप पिण्यासाठी, त्या वस्तू पाहिजेच. आणि इकडे मग शेवटचा जो असणार आहे तो कॉर्नफ्लॉवर ऍड करतोय आणि आपल्या चवीप्रमाणे मीठ घ्यावं लागेल. याच्यामध्ये मसाले हळद वगैरे काही नाही, एकदम सोपी रेसिपी बनवतात. आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ऍड केलेलं आहे. फक्त मीठच घ्यायचं ना, मीठ आणि काली मिरी. नंतर मग लास्टचा जो आहे तो कॉर्नफ्लॉवर आहे पाण्यामध्ये. आणि तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता तुमच्या फॅमिली मेंबर प्रमाणे. आज बाबू पिणार ना? अरे जबरदस्त. चला, सुट्ट्या आहेत सर्व ठिकाणी, ऑफिसमध्ये पण आणि विरारला पण खूप प्रॉब्लेम चालू आहेत पाण्याचे. पण एवढा पाऊस पडला की वसई पुढे जाणं मुश्किल आहे. काही लोक रात्री चालत पण आले आमच्या बिल्डिंगमध्ये, वसईवरून 2-2 तास चालत आले. चला, आपण जे आता कॉर्नफ्लॉवर म्हणजे सॉरी आपण जी मक्याची पेस्ट बनवली होती बारीक करून, ते याच्यामध्ये ऍड करायचे. एकदम साहित्य एकच पदार्थाचे बनलेले सर्व, म्हणजे मक्याचे. फक्त गाजर आणि फणस ऍड केले याच्यामध्ये. नंतर मग हे ऍड करायचं आहे कॉर्नफ्लॉवर. आणि हे पण पेस्ट रेडी केली होती मक्याची, हे ऍड करतोय. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड करतोय. तुमच्या म्हणजे अंदाजप्रमाणे पाणी ऍड करूया. जसे तुमच्या घरी फॅमिली मेंबर असेल त्याप्रमाणे पाणी ऍड करावं लागेल. अजून थोडं घ्यावं लागेल आपल्याला, अजून ऍड करावं लागेल ना थोडंफार. तर आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. तुमच्या फॅमिली मेंबर पण तुम्ही पाणी ऍड करू शकता. आणि एकदम सूप म्हणायचं एकदम म्हणजे जाड नको बनायला, एकदम म्हणजे पातळ बनलं पाहिजे, तरच पिण्यासाठी मजा येईल ती. जसे आपण आणतो चानीच्या गाडीवरून किंवा दुकानामधून, त्याप्रमाणे एकदम जड नाही बनवायचं, जाड नाही बनवायचं, एकदम पातळ प्रमाणामध्ये बनवायचं. काही लोक इकडे प्रवासामध्ये अटकले, काही लोक रिटर्न जाते, काही लोकांच्या गाड्या बिघडलेल्या आहेत. घराच्या पाठीमागे पार्किंग आहे इकडे. आणि आम्ही इकडे मस्तपैकी रेसिपी बनवते सूपची. आणि याच्यामध्ये एक उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवूया, तरच ते एकदम मस्त वाफ येईल आणि मस्त सूप बनेल. आज फक्त शेवटला पर्याय एकच आहे ह्याच्यामध्ये, आपण कॉर्नफ्लॉवर ऍड करायचं बाकी राहिलं तर आपण ऍड करू. एक उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये, तोपर्यंत आपण थोडा आराम करूया. आणि छानपैकी या ठिकाणी उकळी आलेली आहे. आपण झाकण ठेवलं होतं काही मिनिटापूर्वी, तर उकळी पण मस्त आलेली आहे. इकडे मस्त एकदम रेडी झालेलं असं वाटतंय. आणि एकदम सोपी रेसिपी बनवतात आणि मस्त रेडी. शिजलं का बघ ना, शिजलं असेल ऍक्च्युली, असं काय नाही, शिजलंय ना. आलेलं आहे, शिजलेलं आहे एकदम. आपण ह्याच्यामध्ये ऍड करतोय, हे का नाही ऍड घे, हा बरोबर आहे, टेस्टी एकदम परफेक्ट आहे. आणि सोपी रेसिपी बनवतात, तुम्ही बघत असालच. आणि शेवटचा जो पदार्थ राहिला ऍड करायचा तो आहे आपला कॉर्नफ्लॉवर. याच्यामध्ये ऍड करते, पण म्हणजे मक्यापासूनच बनतो. आज पूर्ण रेसिपी मक्यावर डिपेंड आहे, कारण त्या ठिकाणी सुंदर पाऊस पडतोय. काहीतरी सूप असं म्हणून बनवतात, ऍड करा. आणि याच्यामध्ये ऍड करतो आता मक्याचं कॉर्नफ्लॉवर. आणि आपला रेडी होतोय मक्याचं सूप. सोपी रेसिपी एकदम. आणि जोरदार पाऊस चालला आता इकडे, पण जबरदस्त पाऊस पडतात ते बघा ना. आणि आम्ही इकडे मस्त धोधो पावसामध्ये बनवतोय मक्याचं सूप. व्हेजिटेबल आहे पूर्ण. जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकून असं ठेवलं तर ते खाली म्हणजे आटून जाणार. त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू हे फिरवावं लागेल, डवळीने आपल्या म्हणजे तुम्हाला ढवळावं लागेल ते पूर्णपणे. त्याप्रमाणे ते कॉर्नफ्लॉवर सुटसुटीत होईल आणि अजून त्याला चव येईल आपल्या सूपसाठी. आणि आज मस्त बनतो आमच्याकडे मक्याचं सूप, सुंदर असं बनलेलं आहे, बघूया. आणि एका बाजूला आमच्याकडे एक मक्याचं सूप बनतं आणि एका बाजूला इकडे बघा ना
छान असा पाऊस पडतोय एकदम. बाजूला पार्किंग आहे इकडे आणि आज इकडे बनवतोय मक्याचं सूप व्हेजिटेबल. सर्व रेडी झालेले आता आणि आता आपण प्यायला बसणार आहोत. चला हा शेवटचा आता उकळी येते कॉर्नफ्लोअर टाकून. तर नमस्कार मंडळी, आपलं रेडी झालेलं आता मक्याचं सूप. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता टेस्ट घेऊया मक्याच्या सूपाची. तर नमस्कार मंडळी, हे आपलं रेडी झालेलं आहे मक्याचं व्हेजिटेबल सूप. कसं लागू? छान ना? भारी ना? कसं लगा? कसं ना? एकदम शॉर्टकट रेसिपी आहे. नक्की आम्ही टेस्ट करतो. मस्त बाहेर पाऊस पण पडतोय आणि आज आपण टेस्ट करतोय मक्याचं व्हेजिटेबल सूप. चला मित्रांनो या प्यायला. तर नमस्कार मंडळी, हे होतं त्याची रेसिपी शॉर्टकट एकदम. म्हणजे मक्याचं आम्ही सूप बनवलं आज घरीच आहोत आणि मस्त थंड पाऊस पडतो बाहेर आणि आज गरम गरम सूप प्यायला. कसं वाटलं सुद्धा? छान ना? तर मंडळी, तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येत राहू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.